नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज झालेल्या महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षेचे पेपर क्रमांक 1 मराठी आणि गणित या विषयातील या पेपरमध्ये मराठी या विभागाची संभाव्य उत्तरसूची म्हणजे आन्सर की आज आपण पाहणार आहोत. चला तर बघूया उत्तर काय असू शकतं. हे जो पाहत आहे तो आहे सेट बी. क्वेश्चन नंबर 1, पुढीलपैकी शुद्ध शब्द बोलता. प्रश्न क्रमांक 1चे उत्तर आहे 4. मृत्युंजय हा शुद्ध शब्द आहे. प्रश्न क्रमांक 2, अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडा. यातील चुकीचा अर्थाचा पर्याय आहे 3. प्रश्न क्रमांक 2चे उत्तर आहे 3. पांढरा कावळा याचा अर्थ होतो निसर्गात न आढळणारी गोष्ट. त्या दिलेला आहे अतिशय शांत व्यक्तीचा, ते चुकीचा आहे. प्रश्न क्रमांक 3, सुधाक्रांत या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जो अन्नाविना व्याकुळ झालेला आहे, म्हणजेच काय भुकेनं व्याकुळ झालेला, त्याला म्हणतात सुधाक्रांत. 3चा आहे 2. प्रश्न क्रमांक 4, अलसाने गोळा होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे शक्ती एकवटणे. 4चा आहे 3. प्रश्न क्रमांक 5, डॅश डॅश पोट भरत नाही तर पूर्ण म्हण. आता दात कोरून पोट भरत नाही. ऑप्शन उत्तर आहे 4. प्रश्न क्रमांक 6, पुढीलपैकी सजातीय स्वरांची जोडी कोणती नाही? खरं तर हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर निश्चित करू आणि कुठलाही करू असू शकत नाही माझ्या माहितीप्रमाणे. पॉइझन नंतर ते त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ली आहे. परंतु पुढीलपैकी सजातीय स्वरांची जोडी कोणती नाही? तर जवळपास पुढीलपैकी सर्वच सजातीय स्वर आहेत. ई बी अ आ ई आय उ ऊ. परंतु काही जण म्हणतात की उत्तर ए आय आहे. परंतु हा थोडासा कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. त्याचे प्रश्न क्रमांक 6, सिंधी नियमानुसार विसंगत शब्द ओळखा. तर बाकीच्या ज्या काय आहेत निष्फळ निष्कारण दुष्ट यांना विसर्ग संधीनुसार येतात. तर षडानन 7चा आहे 2. ते विसर्ग संधीनुसार येत आहे. प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी कोणत्या वाक्यात संयुक्त क्रियापद आहे? याचं उत्तर आहे 1. शेतकरी शेतात राबत असतो. संयुक्त क्रियापद म्हणजे एखादं जे काही क्रियापद आहे त्याचा अर्थ जर लागत नसेल तर त्याला जोडून येणारं दुसरे काही धातुसाधित क्रियापद असते, म्हणजे सहाय्यक क्रियापद. हे दोन्ही मिळून जेव्हा येतात ते होतं संयुक्त क्रियापद. तर नुसतं असतो कापचं एक आहे शेतकरी शेतात राबत असते. तर याचा असतो म्हणून काही अर्थ लागत नाही, म्हणून राबत असतो हे आहे संयुक्त क्रिया. प्रश्न क्रमांक 9, पाठ्यपुस्तकांखेरीज अवांतर पुस्तकांची वाचन करावे. त्या वाक्यातील निरोगी शब्दांची या खेरीज, खेरीज हा शब्द पाठ्यपुस्तक यांनी जोडून आलेला यांच्याच काय शब्द याची अध्यय आहे. 9चा आहोत 2. प्रश्न क्रमांक 10, पुढीलपैकी स्त्रीलिंगी नाम कोणते? स्त्रीलिंगी नाम आहे 1 था. 9चा आहे 1. प्रश्न क्रमांक 11, वचन प्रकारानुसार दुसरे एक नाम ठेवा. प्रार्थना एकवचन अनेकवचन सारखेच आहे. घटना एकवचन अनेकवचन सारखंच आहे. भावना एकवचन अनेकवचन सारखं आहे. विसंगत म्हणजे वेगळं कुठलंही 11व्याचे 3. सामना तसा अनेकवचन येतो सामने 11व्याचे 3. प्रश्न नंबर 12वा पुढीलपैकी सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा. सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कुठले आहेत? त इ आ. प्रश्न क्रमांक 13, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी क्रांतिकारांनी बलिदान दिले होते व त्यांनी विरोधी शब्दांची विभक्ती मिळवली. नी हा प्रत्यय जोडलेला आहे. ने इशी हा आहे तृतीयचा व तृतीय म्हणजे आणि प्रशमनस. त्यात निशी ई ही
हे हे लागतं ते थोडती कारण लोकांना म्हणजे काय केराव्याचे खेती आहे. प्रश्न क्रमांक 14 आम्ही सहलीला गेलो हा वाक्याचा प्रयोग काय आम्ही याच्यामध्ये हा करता आणि हे कसा ओळखायचा की कर्त्याच्या जागी तो ती के हे शब्द ठेवून जर देवाकत बदललो तो असतो खरोखरी ए करता आहे अन्नीनुसार ते बदल का अन्नी सहलीला गेले ते सहलीला जुळले किंवा ते म्हणून आहे प्रचलित परंतु याच्यामध्ये कर्म नव्हे हा अकर्मक कर्तव्य 14व्या ती. प्रश्न क्रमांक 15 पुढीलपैकी कोणत्या वाक्यात अर्धविराम वापरावे लागेल याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 खूप धावपळ केली चालेल तो अर्धविराम कारण ती गाडी चुकलीच नाही. 2 वेगवेगळे वाक्य आहेत. 15व्या ती. 16 जो आवडतो सर्वांना त्याची आवडे देवाला वाक्याचा वाक्य प्रकार वाक्य प्रकार आहे पर्याय क्रमांक 4 मिश्रण. 16 4 जो तो जे काही शब्द येतात मिश्र वाक्य. प्रश्न क्रमांक 17 सगळे सोयरे स्वयंपाक घरात गुळ्यांमन झाले आहे त्या वाक्याचा काय काळा पर्याय क्रमांक पूर्ण वर्तमान पात्राचे देव. प्रश्न क्रमांक 18 आहे चिंतामण ब्रह्म खानेल यांचं तो पण नाव का आर की प्रभू ते चिंतामण ब्रह्म खान दोनचे पण नाव आहे. 28 आहे 1 तपनुसा एक कविता 46 आलेली तेवढीच अवघड की दीनबंधू कोणास म्हटले आहे दीनबंधू लिहिले आहे भुसुराला कारण की काही वाक्य आलेलं बघा तोची ये कुणी करतील मुली बहु दिना क्या उदा दिने जो काही मजूर आहे तो का गरीबाला मदत नाही गरीबाला मदत करणार दुसरा गरीब पण दीन बंधू दीन म्हणजे गरीब ही बंदी कोणास म्हणतात मेजराला म्हणते पर्याय क्रमांक 2 19 ते. प्रश्न क्रमांक 20 अपंगाच्या आश्रयाला कोण जात आहे असे कवीला वाटतं आपण पर्याय क्रमांक 4 20 4. प्रश्न क्रमांक 21 गरीब या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता गरीब आता सांगितलं का 3 प्रश्न क्रमांक 22 23 24 हा एक छोटासा पाराग्राफ आहे तुम्हाला सुसंगीत कार्य निवडून पूर्ण करायचा होता त्यासाठी अगोदर हे 3ही वाक्य एकदाच वाचायला लागतं म्हणजे त्याचं एक मोठी तार पडते. 22 बघूयात आपण 10 दिवस संपत होते आता इथं सर्वच कार्य बरोबर होते आतापर्यंत योग्य उत्तर आहे 22 हिमालयाचे दिवस संपत आले होते. 23 सारे डॅश डॅश हिमालयाचे दिवस संपत आल्यामुळे 23 काय आहे उकाड्याने हैराण झाले होते. 23 3 उकाड्याने हैराण झाल्यानंतर काय झालं 24 थोड्या दिवसांनी ऋतुराजाच्या म्हणजे पावसाच्या आगमनाने निसर्गात काय येणार होते चैतन्य 24 परत की चैतन्य निर्माण होते. 25 ते जे की वेगळ्या अर्थाचा शब्द तर भव्य प्रचंड आणि ईशात हे सर्व समानार्थी शब्द आहेत. दिव्य हा वेगळा अर्थ आहे कारण तो दिव्य याचा अर्थ कठीण प्रसंग किंवा अडचणीचा प्रसंग किंवा एखादी अवघड परिस्थितीचा परीक्षेचा प्रसंग असा देखील दिव्य या शब्दाचा अर्थ आहे. परंतु भव्य दिव्यरित्या आल्यामुळे आपल्याला समानार्थी शब्द वाटतात. तर पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द घेतला आहे 25 दिव्य अशा पद्धतीने उत्तर होतं तर सर्वजण चेक करून घ्या बाकी ते